हार्दिक पांड्या व त्याची पत्नी नताशा यांचा घटस्फोट झाला आहे। याबाबत दोघांनी एक पोस्ट शेअर केली आहे। दोघांसाठी एक कठीण निर्णय होता आणि परस्पर सहमतीने ते एकमेकांपासून विभक्त होत आहेत असे त्यांनी लिहिले आहे। पण आता त्यांच्या 3 वर्षाचा मुलगा अगत्य कोणासोबत राहणार असा प्रश्न पडला आहे। मात्र आमचे आशीर्वाद नेहमीच अगत्य सोबत आहेत। पालक म्हणून आम्ही त्याची जबाबदारी सांभाळू असे दोघांनी म्हटले आहे। अजित पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 2025च्या आषाढी एकादशीला शासकीय पूजा करावी असे विधान अमोल मिटकरींनी केले। तसेच निवडणुकीत जास्त जागा जिंकण्याचा मानस राष्ट्रवादीचा आहे असे ते म्हणाले। थेट मुख्यमंत्री पदावर दावा सांगितल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत भाजपने देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेने एकनाथ शिंदेंच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी दावा केला। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू होण्याची शक्यता आहे। इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा 98% पूर्ण झाल्याची माहिती MSRDC चे MD अनिल कुमार गायकवाडांनी दिली। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग 701 किमीची आहे। यातील नागपूर ते भरवीर असा महामार्ग सध्या खुला असून भरवीर ते इगतपुरी या 3ऱ्या आणि इगतपुरी ते आमणे या 4थ्या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे। श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या T20 आणि वनडे संघाची घोषणा करण्यात आली आहे। T20 संघाचे कर्णधार पद सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आले आहे। या दोनही संघात ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांना वगळण्यात आले आहे। या दोनही खेळाडूंना वनडे आणि T20 संघात संधी मिळाली नाही, त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत। तसेच गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांचे काय चुकले असा प्रश्न करत आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला भगिनींची अडवणूक होता कामा नये याकडे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे। नोंदणी करतानाच्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। तसेच याशिवाय थेट लाभ बँकेत जमा होणार असल्याने महिलांचे आधार आणि बँक खात्यांची माहिती काळजीपूर्वक भरली जाईल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही केल्या। अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्त्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या 7 विविध योजनांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्यात ऑनलाईन पद्धतीने 59 लाख तर ऑफलाईन पद्धतीने 15 लाख अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली। एकाच दिवसात विक्रमी 7.5 लाख अर्ज आले आहेत असे सांगण्यात आले। T20 वर्ल्ड कप स्पर्धेला यंदा जास्त प्रतिसाद मिळाला नाही। ICCला या स्पर्धेतून फायदा झाला नाही, उलट 167 कोटी रुपयांचे नुकसान झाले। यंदाची ICC स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे खेळवण्यात आली। क्रिकेटला अमेरिकेत प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता, मात्र यामुळे मोठे आर्थिक नुकसान ICCला सोसावे लागले। ICCची श्रीलंकेतील कोलंबो येथे शुक्रवारपासून बैठक होत आहे, त्यामध्ये यावर चर्चा होणार आहे। गूगलने बंगळुरूमध्ये काल मोठी घोषणा केली आहे। भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत मिळून गूगल भारतातील 10,000 स्टार्टअपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात ट्रेनिंग देणार आहे। भारतात AI ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याची वाढ करण्यासाठी गूगलने बनवलेल्या योजनेचा हा एक भाग आहे। सध्या गूगल भारतात मल्टी मॉडल, मल्टीलिंग्वल आणि मोबाईल क्षेत्रात AI वर लक्ष केंद्रित करत आहे। मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन द्वेष करत आहेत। जरांगे पाटील यांना DD नावाचा रोग झाला आहे, त्यांना देवेंद्र द्वेष झाला आहे अशी टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली। मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करतायत, ते योग्य नाही। जरांगे पाटील यांना त्यांच्या आजूबाजूची पिल्लावळ चुकीची माहिती देत आहेत। तुम्हाला राजकारण करायचे असेल तर राजकारणात या असेही ते म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे। 20 जुलैपासून ते उपोषणाला बसणार आहेत। तसेच यावेळी बोलताना जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना खालच्या भाषेत टीका केली। यावेळी त्यांची जीभ घसरली। तुला फडणवीस यांच्याबद्दल एवढं प्रेम आहे तर तू फडणवीसासोबत लग्न कर। तुला पैशांची मस्ती आली असेल, पण समाजापुढे पैसा मोठा नाही असे ते म्हणाले।
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला स्त्री चित्रपटाने धुमाकूळ घातला होता। आता या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। त्यापूर्वी स्त्री 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे। हा ट्रेलर लोकांना हसवतो आणि घाबरवतोही। यात पंकज त्रिपाठी, अपार शक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका आहेत। अभिनेत्री जान्हवी कपूरला मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जान्हवीच्या जवळच्या मित्राने सांगितले की तिला अन्नातून विषबाधा झाली आहे, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिने तिच्या सर्व भेटी पुढे ढकलल्या आहेत। गुरुवारी तिची प्रकृती गंभीर झाली, त्यामुळे कुटुंबियांनी तिला योग्य उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। सध्या जान्हवी कपूरवर उपचार सुरू असल्याचे समजते। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख महाराष्ट्रात दाखल झाली आहेत। त्यानंतर आता ती कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे। त्यातच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की 19 जुलैला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत आम्ही साताऱ्याला जाणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आणि शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केलं आहे। साधारण पुढील 3 वर्षाकरता ही वाघनखे लोकांना पाहता येईल। विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे। अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडाला भेट दिली आहे। यावेळी अजितदादांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला। विशाळगडावरील ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत ते अतिक्रमण झालं आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे। कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही, असे यावेळी अजित पवारांनी सांगितले। इजिप्तमधील एका व्यक्तीने अनोखा कारनामा करून दाखवला आहे। त्याने 7 दिवसांत 7 आश्चर्य पाहून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे। 45 वर्षीय मॅगी आयसाने पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून 6 दिवस 11 तास आणि 52 मिनिटांत जगातील 7ही आश्चर्यांना भेट दिली आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मॅगीचा व्हिडिओ शेअर करून त्याचे कौतुक केले आहे। या व्हिडिओमध्ये त्याच्या प्रवासातील काही भागही दाखवण्यात आला आहे। KL राहुलने मुंबईत विकत घेतले घर। भारतीय क्रिकेटपटू KL राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री आथिया शेट्टीने मुंबईत घर विकत घेतले आहे। वांद्रे येथील पाली हिल परिसरात असलेल्या या घरासाठी त्यांनी तब्बल 20 कोटी रुपये मोजले आहेत। 3350 स्क्वेअर फुटाचे हे अपार्टमेंट संधू पॅलेस भवन येथील दुसऱ्या मजल्यावर आहे। यासाठी राहुलने तब्बल 1.20 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे। दरम्यान KL राहुल T20 वर्ल्ड कप पासून भारतीय संघाच्या बाहेर आहे। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी चंदीगडमध्ये मोठी घोषणा केली आहे। हरियाणामध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्व 90 जागांवर निवडणूक लढवणार असे त्यांनी जाहीर केले। हरियाणातील लोकांना बदल हवा आहे। सत्ताधारी पार्टीसह सर्व पक्षांनी हरियाणात लूट केली आहे, त्यामुळे त्यांना आता पर्याय पाहिजे। आम्ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी निवडणूक प्रचार करू असे मान यांनी म्हटले। बेरोजगारांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवरून वाद निर्माण झाला आहे। ही 50 वर्षांपूर्वीचीच योजना आहे असा दावा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी केली आहे। लाडका भाऊ योजना तरुणांची निव्वळ फसवणूक आहे। जुनी योजना मुख्यमंत्र्यांनी नव्या नावाने समोर आणली आहे असे दानवे यांनी सांगितले। दरम्यान या योजनेअंतर्गत अप्रेंटिसशिप करणाऱ्यांना 10,000पर्यंत विद्यावेतन मिळणार आहे। कंगना रनौतने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राजकारणी राजकारण करणार नाही तर पाणीपुरी विकणार का असा सवाल केला आहे। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला असे वक्तव्य अविमुक्तेश्वरानंद यांनी केले होते। त्यावर राजकारणात आघाडी युती पार्टीत फूट पडणे या सामान्य गोष्टी आहेत। शंकराचार्यांनी आपल्या धार्मिक प्रभावाचा दुरुपयोग केला आहे असे कंगनाने म्हटले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे, पण आता विधानसभा निवडणुकीच्या आधी अभिजात दर्जा मिळवण्याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी भाषेला दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। या संदर्भात लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली असल्याची माहिती असून याबाबत मुख्यमंत्री विभागाकडून संबंधित विभागाला पत्र लिहून आढावा घेणार असल्याची माहिती आहे।